श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या कृपेने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नमस्काराचे महत्त्व का आहे ते सांगणार आहे. तर महाभारताचे युद्ध सुरू होते बघा, त्यावेळेस दररोज कौरव सेनेचे मोठे मोठे योद्धे मारले जात होते. पितामह भीष्मासारखे ज्येष्ठ योद्धे कौरवाच्या बाजूने असून देखील त्यांच्या सेनेची सतत हानी होत होती. एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहावर व्यंग करतो. त्यामुळे व्यथित होऊन भीष्म पितामह घोषणा करतात की मी उद्या सर्व पांडवांचा वध करेन. त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या शिबिरात पोहोचताच पांडवांची अस्वस्थता वाढली, कारण भीष्मांच्या क्षमतेबाबत सर्वांनाच कल्पना होती. तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल झाले. पांडवांची अस्वस्थता त्यांच्या लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले, माझ्यासोबत चल. द्रौपदीला सोबत घेऊन श्री विष्णू पितामहाच्या कक्षात पोहोचले. ती वेळ रात्रीची होती. स्वतः बाहेर उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की आज जाऊन पितामहांना प्रणाम कर. सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आज जाऊन पितामहांना प्रणाम करतात अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद त्यांनी तिला दिला. त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले की वत्स, एवढ्या रात्री तू एकटी कशी काय आलीस? माझे बंधू श्रीकृष्णासोबत मी इथे आले आहे आणि ते बाहेर थांबले आहेत असे द्रौपदीने सांगताच श्रीकृष्णाला भेटायला पितामह बाहेर आले आणि त्या दोघांनी एकमेकांना प्रणाम केला. भीष्म म्हणाले, माझ्या एका वचनाला दुसऱ्या वचनाने मात देण्याचे काम फक्त श्रीकृष्णच करू शकतात. शिबिरात परतताना श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणाले, बघ, तुझ्या फक्त एक वेळ जाऊन पितामहांना नमस्कार करण्यामुळे तुझ्या पतींना जीवदान मिळाले. हे तुझ्या लक्षात आले का? जर तू दररोज नित्यनेमाने पितामह भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य या मान्यवरांना नमस्कार केला असतास आणि दुर्योधन, दुःशासन यांच्या पत्नींनी जर नित्यनेमाने ज्येष्ठ बंधू पांडवांना नमस्कार केला असता तर ही युद्धाची वेळ आलीच नसती. अशी असते नमस्कार आणि आशीर्वादाची शक्ती. तात्पर्य म्हणजे वर्तमान काळात आपल्या घरी ज्या समस्या आहेत त्यांचे मूळ कारण हेच आहे की कळत नकळत आपल्या हातून वडीलधाऱ्या मंडळींची उपेक्षा केली जाते. जर प्रत्येक घरात वडीलधाऱ्या मंडळींना दररोज नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील तर त्या घरात वितंडवाद सहजा टाळता येऊ शकतात. असे घर स्वर्ग बनू शकते. मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे कवच आहे की ज्याला कुठलेच शस्त्र भेदू शकत नाहीत. कारण नमस्कारात प्रेम आहे, नमस्कारात विनय आहे, नमस्कारात अनुशासन आहे, नमस्कारात आदर शिकवतो. नमस्कारमुळे मनात सुविचार येतात. नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो. नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो. नमस्कारात शीतलता आहे. नमस्कार अश्रू पुसण्याचे काम करतो. नमस्कार आपली संस्कृती आहे. या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे. श्री स्वामी समर्थ.